माहिती पडेल. हा, तर बघा जसं कमिट होत नाहीये ना तुमचं, का बरं होत नाहीये? माझ्याकडे कमिट होत आहे ना, बघा माझ्याकडे कमिट होत आहे. मी जर कमिट करतोय git कमिट -m डबल डॉट git ignore added, ठीक आहे, ऍडेड एंटर. बघा माझं कमिट होत आहे राईट. आता हे का बरं पॉसिबल होत आहे? कारण मी ह्या दोन कमांड ऑलरेडी एक्झिक्यूट केलेल्या आहेत, git config -global. आणि यांना याचा फायदा काय असतो तर गिटहब मध्ये किंवा कुठल्याही गिट रिपॉझिटरीवर एक व्यक्ती काम करेल का? नाही करणार. तर मल्टिपल व्यक्ती काम करतील ना. बट कुणी काय काम केलं? प्रमोदने काय काम केलं मला कसं माहिती? सूरजने काम केलं, प्रमोदने काम केलं किंवा शुभमने काम केलं, हे आयडेंटिफाय कसं होईल? होणार आहे का? नाही होणार. कोणी कसंही काम करणार, कोणी डिलीट जरी केलं तरी मला आयडेंटिफाय होणार नाही. गेला प्रोजेक्ट खड्ड्यात, असं होईल. बरोबर की नाही? हा, तर ते आता खड्ड्यात नको जायला आपलं प्रोजेक्ट. तर काय करायचं? तर गिट कॉन्फिग करायचं, कॉन्फिग -global and then user.name, तुमचं इथे युजर नाव द्यायचं जेणेकरून आयडेंटिफाय होईल की हे काम कोण करणार या सिस्टम वरून. याने पुश कोण करताय, कमिट कोण करताय? सूरज करताय. आलं लक्षात प्रमोद? ओके. युजर डॉट नेम ने युजर क्रिएट होतो का? हा, याने युजर कॉन्फिगर होतो तिथे आणि युजर डॉट ईमेल ने काय होईल? suraj@gmail जे काही आहे तुम्हाला तिथे टाका, तुमचं ईमेल कॉन्फिगर होईल. आता हे का बरं करायला लागेल? आता हे का बरं ईमेल का बरं द्यायचं? नाव ठीक आहे ना. अरे पण त्या कमिट मध्ये जर काही इश्यू असेल, तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तो मेल आयडी, त्या मेल आयडी वरून तुम्हाला ते ईमेल करू शकतात. त्यासाठी आवश्यक आहे काय? ईमेल ऍड्रेस. ठीक आहे सर, जो आपण गिटहबला ईमेल यूज केला तोच करायला लागेल का दुसरा कोणताच करता येईल? कुठलाही टाक, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. आणि ते तुम्हाला कुठे दिसतं? जेव्हा कमिट करताय तुम्ही, कमिट केल्यानंतर तुमची पूर्ण कमिट जेव्हा बघताय लॉग्स, आपण कमिट गिट लॉग्स जेव्हा बघणार तेव्हा इथे तुम्हाला दिसेल की हा कमिट कोणी केलेला आहे. सी दिसतोय? सो हे आयडेंटिफिकेशन होतं. आणि गिटहबने जेव्हा काम केलं होतं तर गिटहबने काम केलेलं ते पण दिसेल आपल्याला. आपण गिट वरून पण घेतलेलं होतं ना काही. बरं, गिटहबवरचं सगळं हे झालेलं आहे वाटते. ठीक आहे. तर इथे आता सध्या तर माझीच कमिट आहे, बट तुम्ही करून बघा. 2 व्यक्ती कमिट करा एकाच रिपॉझिटरी मध्ये आणि चेक करा गिट लॉग्स. तुम्हाला दोन्ही व्यक्तींची पुल पुश ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. जेव्हा तुम्ही पुल करणार तर लेटेस्ट कमिट गिटहब वरून तुमच्या सिस्टम मध्ये येतील. म्हणजेच दुसऱ्या कोणी केलेले कमिट्स तुमच्या सिस्टम मध्ये अपडेट झाले. आणि जेव्हा तुम्ही गिट लॉग करणार त्याचं नाव तुम्हाला इथे दिसेल. कळलं? सो प्रमोद ह्या 2 कमांड्स रन करा. ठीक आहे. 2 कमांड्सने तुमचं रिझोल्युशन होऊन जाईल. सगळ्यात आधी हे करावं लागतं, त्याशिवाय ते कमिट होणार नाही. ठीक आहे. सो लेट्स कम बॅक टू, आता गिटहब बद्दल तर इन्फॉर्मेशन घेतली आपण. गिटहब बद्दल इन्फॉर्मेशन घेतली आहे. तर आपण बघू गिटलॅब मध्ये आणखी काय डिफरन्सेस आहे. गिटलॅब मध्ये काय डिफरन्सेस आहे तर गिटलॅब मध्ये जर एखादी रिपॉझिटरी क्रिएट करायची असेल तर इथे त्याला बोललं जातं प्रोजेक्ट. इथे काय बोललं जातं? प्रोजेक्ट. सी हा प्लस साइन दिसतो इथे, न्यू प्रोजेक्ट स्लॅश रिपॉझिटरी. तर प्रोजेक्ट जे बोलतोय तिथे म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? रिपॉझिटरी आहे. सो आपण जर एखादी न्यू रिपॉझिटरी ते क्रिएट करायची असेल तर सेमच असणार आहे, पण इथे तुम्हाला 4 ऑप्शन असणार. रन CI/CD एक्सटर्नल रिपॉझिटरी, क्रिएट अ टेम्पलेट, क्रिएट अ ब्लँक प्रोजेक्ट और इम्पोर्ट अ प्रोजेक्ट. इम्पोर्ट प्रोजेक्ट म्हणजे जसं आता आपल्याकडे गिटहब वर आहे, ऑलरेडी बनलेलं आहे ना रिपॉझिटरी, तर तिथून आपण इथे इम्पोर्ट करू शकतो. कळलं?
तर तो एक्सप्लोरेशन करायचं. बघा इथे काय दिलेलं आहे त्यांनी, मायग्रेट युअर डेटा फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस लाईक गिटहब, बिटबकेट अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ गिटलॅब. आलं लक्षात? हा, सो यू कॅन डायरेक्टली इम्पोर्ट फ्रॉम गिटहब. हा, बिटबकेट पण यूज होतो कशासाठी, ऍज अ रेपॉझिटरी. गिटहब बोलतोय आपण, गिटलॅब बोलतोय आपण, बिटबकेट पण आहे, आणखी भरपूर मिळतील तुम्हाला ज्यामध्ये तुमचा सोर्स कोड मॅनेज केला जातो. बट मेनली या 3 गोष्टी यूज होतात, मेनली 2. बिटबकेट प्रायव्हेट आहे, ते खूप रेअरली दिसेल तुम्हाला यूज होताना, बट होतं. ठीक आहे, सो ते करू शकता तुम्ही. देन आपल्याला क्रिएट ब्लँक. सो सेम कन्सेप्ट असणार आहे, बट इथे 3 टर्म्स असणार. प्रोजेक्टचं नाव द्या इथे, म्हणजे रेपॉझिटरीचं नाव, त्याचा URL बनेल तुम्हाला ऍक्सेस करण्यासाठी. ते इथे तुम्हाला, जसं की इथे बघा, मी लेट्स कन्सिडर सॅम्पल. ओके, सॅम्पल नाव दिलं. तुम्हाला ते कुठे ठेवायचं आहे, तुमच्या मेन अकाउंट मध्येच ठेवायचं आहे, की आणखी काही पाथ क्रिएट करायचं असेल ते पण करू शकता. प्रोजेक्ट URL, देन विजिबिलिटी, डिप्लॉयमेंट, हे सगळं बघा. इथे डिप्लॉयमेंट मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर इथे तुम्हाला डिप्लॉयमेंट टार्गेट दिसेल, कुठे डिप्लॉय करायचं आहे ते. इथपर्यंत जायची सध्या काही गरज नाहीये, डेव्हलपरचं काम असेल. इकडे बघा, प्रायव्हेट, पब्लिक आणि एक आणखी दिसतो इंटरनल. जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन एंटरप्राइज लेवल यूज करणार तेव्हा तो इंटरनल वर राहणार, प्रायव्हेट राहणार नाही, पब्लिक राहणार नाही. कशात राहणार, इंटरनेटवर. कळलं? हा, तर माझे जे काही प्रोजेक्ट असतात ते इंटरनल वर असतात, पब्लिक राहत नाही, प्रायव्हेट पण राहत नाही. अगेन रीडमी, अगेन रीडमी आहे. सिक्युरिटी टेस्टिंग तुम्हाला अप्लाय करायचे आहे, सिक्रेट डिटेक्शन करायचे. आता हे सिक्रेट डिटेक्शनचं चांगलं पोर्शन आहे. आता जसं तुम्ही पासवर्ड तुमच्या गिटहब मध्ये ठेवता, इथे काहीतरी फाईल क्रिएट केली आहे, त्याच्यामध्ये पासवर्ड असेल. पासवर्ड पब्लिकली गिटहब वर जाणे चांगली गोष्ट आहे का? कोणीही तुमचा पासवर्ड बघू शकतो ना, तर ते प्रिव्हेंट केलं जातं. जर तुमच्या फाईलमध्ये पासवर्ड आहे आणि तुम्ही पुश करताय कमिट वगैरे करून, तर गिटहब त्याला अलाव करणार नाही. सॉरी, गिटलॅब तो अलाव करणार नाही. काय बोलणार तो? 1 लीक फाउंड. लीक फाउंड म्हणजे काय? पासवर्ड लीक होता तिथे. आणि हे मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे, कारण आम्ही जेव्हा मोठे मोठे कोड्स लिहितो त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, पासवर्ड हार्डकोड करून टाकतो. ठीक आहे, पासवर्ड काय करतो आपण, डायरेक्टली रेपॉझिटरी मध्ये युजर पासवर्ड लिहून टाकतो. होतं, आपण वी आर ह्युमन, तर आपण करू शकतो तसं. टेस्टिंग पर्पज साठी करतो आणि पुश करायची कोशिश करतो. मग गिटलॅब म्हणतो, आर यू स्टुपिड? काय बोलतो, आर यू स्टुपिड, यू आर शेअरिंग युअर पासवर्ड ऑनलाईन. येस, आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्रेट मॅनेजर्स यूज करायचे असतात. काय यूज करायचे असतात? सिक्रेट मॅनेजर्स. आता ते समोर बघणार आहोत आपण, डोंट वरी. तोपर्यंत तुम्ही सिक्रेट मॅनेजर कसं काम करतात फक्त एवढं लक्षात घ्या. AWS मध्ये जा, AWS सिक्रेट मॅनेजर ह्या सर्व्हिसला बघा. AWS सिक्रेट मॅनेजर ह्या सर्व्हिसला बघा. ठीक आहे, सिक्रेट लीक्स होणार नाही. सिक्रेट्स कुठून कॅप्चर केल्या जातात तर AWS सिक्रेट मॅनेजर वरून. AWS मध्ये डेव्हऑप्स मध्ये काय होतं तर वॉल्ट यूज केला जातो. HashiCorp वॉल्ट किंवा Ansible वॉल्ट, किंवा यू कॅन यूज AWS सिक्रेट मॅनेजर, ज्याच्यामध्ये तुमचे पासवर्ड सेव्ह असणार. तुम्ही फक्त लिंक देणार की इथे जायचं आहे तुम्हाला आणि पासवर्ड कॅप्चर करायचं. समजलं? काय करायचं आहे, तिकडे जायचं आहे आणि फक्त पासवर्ड कॅप्चर करायचं आहे. लिंक असेल ओनली. क्लिअर? हा, लिंक इन द सेन्स पूर्ण कॉन्फिगरेशन असते, ते कसं होतं ते सांगेल नंतर. कळलं? तर हा पोर्शन समजला इनेबल वाला. परफेक्ट.
तुमच्याकडे रेपॉझिटरी अवेलेबल आहे, प्रोजेक्ट्स अवेलेबल आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रोजेक्ट दिसणार. लेट्स कन्सिडर काहीतरी आपण क्रिएट करतोय, हा प्रोजेक्ट असेल. आता लेफ्ट हँड साइडला बघा थोडासा सिम्प्लिफाईड वेने दिलेला आहे. इथे थोडं सिम्प्लिफाईड वेने पिन करून ठेवू शकतो, वर्क आयटम्स बघू शकतो, मर्ज रिक्वेस्ट. आता इथे बघा काय नाव आहे, मर्ज रिक्वेस्ट, बट गिटहब मध्ये काय होता, पुल रिक्वेस्ट. गिटहब मध्ये पुल रिक्वेस्ट आहे, गिटलॅब मध्ये मर्ज रिक्वेस्ट आहे. तर म्हणून मी तुम्हाला दोन्ही सांगतोय, मर्ज आणि पुल. कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्याला रिक्वेस्ट जनरेट करायचीच असते. इथे जे आपण CLI केलं तेच आपण याच्यामध्ये GUI ने करतो का? GUI ने मॅक्झिमम GUI नेच करतो आपण. CLI ने कधी करतो तर CLI ने जेव्हा आपल्याला लोकल लॅपटॉप मध्येच काम करायचं आहे तेव्हा ते व्यवस्थित आहे, मर्ज वाली कमांड आपण यूज करणार. बट ऑर्गनायझेशन्स मध्ये तसं काम होत नाही. तसं काय काम केलं जातं, पुल रिक्वेस्ट रेज केली जाते. का बरं रेज केली जाते, कारण आपण डायरेक्टली मेन ब्रांचवर काम करू शकत नाही, मास्टर ब्रांचवर काम करू शकत नाही. आपल्याला एक सेपरेट ब्रांच क्रिएट करून काम करावं लागतं. आणि देन फायनली जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर आपली जे मेन ब्रांच आहे, आपला जो सिनियर डेव्हलपर आहे, त्याला रिक्वेस्ट टाकायची की बाबा मी काही चेंजेस केले आहे, चेक करा, चांगले असेल तर अप्लाय करा. ठीक आहे. तर ही प्रोसेस फॉलो केली जाते, मर्ज रिक्वेस्ट आणि पुल रिक्वेस्ट. आता इथे पण काही इम्पॉर्टंट गोष्टी बघून घेऊ आपण. परत इथे बघा AI चा सेक्शन न्यू आलेला आहे, तर AI आपल्याला कॉन्फिगर करता येते. इथे तुम्हाला को पायलटचा सेक्शन आलेला आहे, को पायलट. ठीक आहे. तर इथे पण आपल्याला को पायलट कॉन्फिगर करता येतं. AI कॉन्फिगर करता येतं, एजंट्स वगैरे टाकता येतं. ठीक आहे. कोड इथे दिसेल तुम्हाला, रेपॉझिटरी, ब्रांच, कमिट्स वगैरे दिसेल. कमिट्स तुम्हाला बघायचे असेल, टॅग्स, रेपॉझिटरी, ग्राफ्स. ग्राफ म्हणजे तिथे काय आहे, इनसाइट्स आहे. इथे काय आहे, इनसाइट्स आहे. तर इकडे तुम्हाला ग्राफ बघता येईल. याने थोडंसं काय केलंय, 4-5 फोल्डर्स क्रिएट करून त्याच्या आतमध्ये हे सेक्शन्स दिलेले आहेत, है ना. तर थोडंसं इझी आहे. कम्पेअर, रिव्हिजन, कम्पेअर पण करू शकतो आपण. एका लास्ट कमिट आणि आताचं कमिट त्यामध्ये कम्पेअर पण करू शकतो. स्निपेट मीन्स छोटासा पार्ट. बिल्ड मध्ये तुम्हाला पाईपलाईन बिल्ड करता येईल. आता हा पाईपलाईन वाला सेक्शन आहे इथे. सेम CI/CD. गिटहब मध्ये काय आहे, गिटहब मध्ये करू शकतो दोन्ही पण कामं. ऍक्शन आहे, गिटहब ऍक्शन. आणि इथे काय म्हटलं जातं, तर इथे गिटलॅब CI/CD म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, गिटलॅब CI/CD, जे की पाईपलाईन थ्रू काम होतं. सिक्युरिटी, डिप्लॉय, रिलीज, पॅकेज रजिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टी जसं जसं तुम्ही समोर जाणार ना सगळ्या गोष्टी दिसेल. तर इथे बघा सेटिंग्स मध्ये CI/CD सेटिंग्स करता येईल. वेबहुक्स. ओके. हे जेनकिन्स जेव्हा आपलं राहील ना तेव्हा हा वेबहुक्स वाला पोर्शन काय आहे हा समजेल. ठीक आहे. तर टेन्शन घ्यायची गरज नाही. वेबहुक म्हणजे काय असते, दोन वेगवेगळ्या ऍप्लिकेशनना कम्युनिकेट करून घेण्यासाठी काम केलं जातं. कळलं. म्हणजेच वेबहुक म्हणजे लेट्स कन्सिडर करा फोन बुक. वेबहुक म्हणजे काय, फोन बुक. माझा नंबर तुमच्याकडे, तुमचा नंबर माझ्याकडे, जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत कॉल करू शकणार का, नाही. माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुमचा नंबर माझ्याकडे नाही, तर मी आयडेंटिफाय करू शकेल का मला कॉल कोण करताय, नाही. मी रिसिव्ह करणार का मग, अननोन आहे ना, सोड, काही गरज नाही. समजा. तर वेबहुक त्यासाठी काम करेल, दोन ऍप्लिकेशन मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी. ऍक्सेस टोकनची इम्पॉर्टन्स आहे. जसं मी इथे तुम्हाला सांगितलंय काय पाहिजे आपल्याकडे, टोकनची गरज आहे की आपल्याला कशासाठी, पुश करण्यासाठी. तर इथे पण तुम्हाला ऍक्सेस टोकन इथे क्रिएट करावं लागेल. ऍक्सेस टोकन, इथली ऍक्सेस टोकन तुम्ही ऍड न्यू ऍक्सेस टोकन, एक टोकन जनरेट करा. आणि इथले हे सगळे ऑप्शन्स, हे लिस्ट प्रायोरिटी परमिशन्स असतात, हे सगळे ऑप्शन्स क्लिक करा. देन तुम्ही काय करू शकणार, तुम्ही पुश करू शकणार. कुठे, गिटलॅब मध्ये.
आलं लक्षात? ठीक आहे. सो मर्ज रिक्वेस्ट CI/CD एवढं कन्सेप्ट आलं लक्षात? काय करावं लागणार, कसं करावं लागणार ते समजलं. गिटहब आणि गिटलॅब बद्दल इन्फॉर्मेशन येते लक्षात? ठीक आहे. तर जनरल सेटिंग्स मध्ये काय करणार तुम्ही ते बघून घ्या. येस, जनरल सेटिंग्स मध्ये सेम ज्या गोष्टी आपण तिकडे बघितल्या गिटहब मध्ये ऑलरेडी, की नाव वगैरे चेंज करू शकतो आपण. तर नेम वगैरे तुम्ही ते चेंज करू शकता. विजिबिलिटी, बॅचेस तर जाऊ द्या. सर्व्हिस डेस कुठे काही कॉन्फिगरेशन करून ठेवलं असेल तर ते. ऍडव्हान्स मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे. पाथ, इफ लास्ट मध्ये रिपॉझिटरी डिलीट करायची आहे का, करून टाका, ते तुमच्यावर डिपेंड करते. इंटिग्रेशन्स म्हणजे इथे आता आपल्याला CI/CD जर अप्लाय करायचं असेल तर भरपूर साऱ्या टर्म सोबत, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या टूल सोबत इंटिग्रेट करावं लागेल. तर तिथे भरपूर सारे टूल्स आहेत. त्यापैकीच आपला कोणता, जेनकिन्स, जो की आपण कॉन्फिगर करणार. ठीक आहे. ओय गुगल प्ले आहे. ओके. सी भरपूर सारे असे टूल्स आहेत ज्यांच्या सोबत तुम्ही काय करू शकता, याला इंटिग्रेट करू शकता, ज्याच्यावर तुमचे मेसेजेस येणार किंवा त्यावर तुमचं काही डिप्लॉयमेंट होईल. वेबबुक्स, जेनकिन्स मध्ये ऑलरेडी एक वेबबुक इथे आता सध्या तर नाही दिसणार तुम्हाला, दुसऱ्या रेपोजिटरी मध्ये आहे. तर इथे वेबबुक्स दिसेल तुम्हाला. आधी इंटिग्रेशन करायचं जेनकिन्स सोबत, देन तो वेबबुक मध्ये शो होईल. बघू आपण ते नंतर. तर एवढं आलं लक्षात? काय कन्फ्युजन, काय डाऊट इथपर्यंत? गिटहब आणि गिटलॅब बद्दल इन्फॉर्मेशन कळली. ठीक आहे. तर प्रेफरन्स वाला आणखी काही आहे का त्यामध्ये? ठीक आहे. इथे पण तुम्हाला बिलिंग सेक्शन दिसतोय, अकाउंट सेक्शन दिसतोय. बिलिंग सेक्शन का बरं असणार ते तुम्हाला माहिती आहे. इंटिग्रेशन अकाउंट्स, ऍक्सेस मध्ये पासवर्ड अँड ऑथेंटिकेशन, पर्सनल ऍक्सेस टोकन, SSH की, GPG की आहेत ऑप्शन्स. हा, तर पर्सनल ऍक्सेस टोकन हे जनरेट करायची कशासाठी, पुश करण्यासाठी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय बघा. टोकन इथे हे तर ऑलरेडी बनलेले आहेत, बट तुम्हाला ते टोकन जनरेट करावी लागेल. सो आय होप तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन समजली आहे गिटहब आणि गिटलॅब बद्दल. तर असं नाही करायचं की बाबा मी ब्लँक आहे. कुणी जर विचारलं की ऍक्शन काय आहे, हा सर CI/CD, बट आय प्रेफर्ड, आय एम युझिंग जेनकिन्स, असं सांगता येतं. व्हॉट इज इनसाइड, सो वी कॅन सी व्हॉट कमिट्स ॲज अ लाईक अ डॅशबोर्ड. ते आहे ग्राफिकल वे. तेवढं काही क्वेश्चन इथे विचारलं जात नाही. जे मी तुम्हाला शिकवलं आहे कमांड लाईन मध्ये, मर्ज काय असतं, चेरी पिक काय असतं, रिवर्ट काय असतं, ते जास्त विचारलं जातं. ठीक आहे. सो इथे आपण थांबून जाऊ. इथे एवढंच. येस, कुणाला काही विचारायचं असेल तर विचार.